एक प्रभू श्री राम आम्ही बघितले होते. राजा दशरथाने कैकेयींना वर दिला होता आणि प्रभू श्री रामचंद्रांना ज्यावेळी राज्याधिकार द्यायचे होते त्यावेळी कैकेयीने आपला तो वर मागितला. प्रभू श्री रामांना वनवासाला पाठवा. राजा दशरथाने वचन पाळलं आणि आपल्या पुत्राला सांगितलं, राम, मी वचन दिलं होतं, तुला वनवासाला जावं लागेल. प्रभू श्री रामाने क्षणभर सुद्धा विचार नाही केला, किंतु परंतु पण अजिबात नाही, निघाले. आम्ही प्रभू श्री रामांना आमचा आदर्श मानतो. आई वडिलांनी फक्त सांगितलं वनवासाला जा, अजिबात प्रश्न नाही, तुमची इच्छा आहे ना, तुमचं वचन आहे ना, निघालो. प्रभू श्री राम, माता सीता आणि लक्ष्मण वनवासाला निघाले. भरत तेवढे अयोध्येत नव्हते. चित्रकूट पर्वताच्या दिशेने प्रवास चालू झाला आणि रस्त्याने चालता चालता अचानक प्रभू श्री राम खाली वाकून रस्त्यावरचे खडे आणि काटे उचलून बाजूला फेकून द्यायला लागले. सीतामाईंना काही कळे ना, आपल्याला जर चालायचं असेल तर खडे टोचू नयेत, काटे लागू नयेत, म्हणून आपण वाटेच्या पुढचे काटे खडे उचलतो. इथं प्रभू श्रीराम पुढे चालत आलेत आणि वाटेच्या पाठीमागचे काट्याने खडे उचलून बाजूला फेकतायत. सीतामातेने विचारलं, प्रभू काय करताय? खडे टोचू नयेत, काटे लागू नयेत म्हणून वाटेत पुढे जे खडे काटे ते उचलून फेकावेत. वाट पुढे पुढवून आल्यावर मागचे खडे आणि काटे का उचलताय? पाठीमागून कोण येणार आहे का? आणि प्रभू श्रीराम म्हणाले, होय, आपण अयोध्येतून वनवासाला निघालो त्यावेळी भरत अयोध्येत नव्हता. तो ज्या वेळी अयोध्येत येईल आणि त्याला कळेल की आपले बंधू राम वनवासाला गेले, माझा भरत एक क्षणभर सुद्धा अयोध्येत राहणार नाही, तो माझ्या पाठीमागे धावत येईल. या वाटेनं आपण गेलोय हे त्याला कळाल्यावर तो याच वाटेनं आपल्या पाठीमागे धावत येईल. सीतामातेने विचारलं, मग तुम्ही भरताला खडे आणि काटे टोचू नयेत म्हणून हे उचलून बाजूला फेकताय का? आपला भरत एवढा दुबळा आहे, त्याला खड्यांचा काट्यांचा त्रास होईल. श्रीराम म्हणाले, भरताला खडे आणि काटे टोचू नयेत म्हणून मी ते उचलून बाजूला फेकत नाही. माझा भरत या वेदना सहन करू शकतो, तो तेवढा सामर्थ्यशाली नक्कीच आहे. सीतामातेने विचारलं, मग खडे आणि काटे उचलून बाजूला का फेकताय? त्यावेळी श्रीराम म्हणाले, भरत ज्यावेळी या वाटेनं येईल, या वाटेतले खडे आणि काटे पाहिल, त्यावेळी त्याच्या लक्षात येईल की याच वाटेने माझे बंधू राम गेलेत. हे खडे आणि काटे माझ्या बंधूंना टोचले असणार, त्यांना वेदना झाल्या असणार. ज्यावेळी माझ्या भरताला कळेल की मला खडे आणि काटे टोचलेत, त्या वेदना मला झाल्या, याची वेदना माझा भरत सहन करू शकणार नाही, म्हणून खडे आणि काटे मी ही उचलून बाजूला फेकतोय. कुठली वेदना आहे? माझ्या बंधूंना खडे आणि काटे टोचले असतील, याचा त्रास भरताला होतोय. तो त्रास होऊ नये म्हणून मी खडे आणि काटे उचलून बाजूला फेकतोय. ही संवेदनशीलता झाली.